देतो हो खड्डे, महागाई. मी आता येत होतो नुसता धूळ, मी बसलो इथं तर खोकलत असेल. त्या धुळीनं मी जर बेजार झालो असेल तर इथली जनता किती बेजार असेल हे आपण लक्षात घेतलं ना. बेरोजगारी, फोकट जाहिराती, रंगरगोटी करून काँग्रेसच्या प्रकल्पावर स्वतःची नावाचं शिक्कामोर्तब करणं, त्यांचा हा विकास फक्त पोस्टरवर आहे. आपला विश्वास जमिनीवर जनतेच्या आयुष्यात आहे. परंतु हे मांडत असताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की काल या देशामध्ये एक सांड मात्र मोकाट सुटला आमच्या नागपूरला. कारण ज्यांनी विवाह केला नाही आयुष्यात आणि करणार नाही ते सांडच लेखाचे, आणि ते उठलं सुटलं काहीतरी बडबड करत असतात. ते जयपूरला गेलं आणि त्या जयपूरमध्ये काय म्हणाल असेल ते कि हिंदू भारत का प्राण है. कोण म्हणतो नाही म्हणून की हिंदू भारत का प्राण नाही आहे म्हणून. महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता ज्यांना यांनी गोळी मारली ते मरताना हेराम म्हणूनच मरण पावलेलं आहे, श्वास सोडला आहे. आणि हे म्हणतात की कुछ लोग हमारे देश को तोड़ने में लगे हैं. कौन है वो, जरा नाम तो बता, कौन तोड़ने वाले हैं ते तो हम बताते. आणि पुढे काय म्हणतात कि आज इस देश के अंदर ड्रग्स का जाल फैला रहे, ड्रग्स का जाल, और ये भारत को दुर्बल बनाना चाहते हैं. कौन फैला रहा है? ड्रग कहां उतरती है देश के अंदर, किसके एयरपोर्ट पे उतरती है? इस महाराष्ट्र ने इतने ड्रग्स कभी देखा नहीं था जो आज देखने को मिलते हैं. किसकी देन है, कौन चला रहा है ये ड्रग्स? गुजरात के अंदर दारूबंदी है, लेकिन आप जाओगे तो सर्रास आपको दारू की बोतलें मिलेगी.